काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा आपल्यासोबत आहेत. दादा, काय नेमकं प्रकरण आहे चंद्रपूरचं? कारण की प्रतिभा धानोरकरांनी आरोप केला आहे की विजय वडेट्टीवारांनी काही नगरसेवक पळवले आणि नेऊन ठेवले मध्य प्रदेशमध्ये. या संपूर्ण वादावरती कसा नेमका पडदा पडला? चंद्रपूर नगरपालिका नगर परिषद निवडणुकीमध्ये तब्बल 8 ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष विजयी झाले होते आणि त्याच अनुषंगानं महानगरपालिकेत देखील काँग्रेसला बहुमत मिळालंय. मागच्या वेळेस आम्ही जवळपास 12 होतो, यावेळेस एकदम 30 आणि काही अपक्ष देखील आमच्या सोबत आहे. त्यामुळे क्लिअर कट मॅन्डेट आम्हाला मिळालेला आहे. पहिल्या आणि या दोन्ही निवडणुकीचं विजयाचं जे श्रेय आहे, जसं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आहे तसंच तिथलं नेतृत्व, जिल्ह्याचं नेतृत्व या अनुषंगानं खासदार धानोरकरताई आणि आमचे विधिमंडळातील गटनेते विजयजी वडेट्टीवार साहेब या दोघांच्या प्रयत्नांच्या अनुषंगानं हे जाज्वल्य यश आम्हाला मिळालेलं आहे. आणि यालाच पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये हाच कित्ता आम्ही त्या ठिकाणी गिरवल्याशिवाय राहणार नाही. प्रथमदर्शनी संवादाचा थोडा अभाव आढळून येतोय, मात्र हे पेल्यातील वादळ आहे, हे निश्चितपणे शमेल आणि कुठल्याही टोकाला कोणत्याही गोष्टी या गेलेल्या नाही. लवकरच या संदर्भामध्ये सुसंवाद हा स्थापन झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या संपूर्ण वादावरती तोडगा करण्यासाठी आज नागपूरला जाणार आहेत, खरं काय? नाही, मला तिथे जाऊन काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगण्याची आवश्यकता नाही. मी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चंद्रपूरला गेलो होतो. आमचे दोन्ही नेते समजदार आहेत. ते केवळ एका जिल्ह्याचे आणि विदर्भाचे नाही, महाराष्ट्राचे नेते आहेत. आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणारी मंडळी जी आहेत ही निश्चित स्वरूपामध्ये वेळ आल्यानंतर एकत्र बसून निर्णय घेईल. संजय राऊतांनी असं म्हटलं की चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आम्हाला सोबत घेतल्याशिवाय तिथे सत्ता स्थापन होऊ शकणार नाही. मित्रपक्ष या नात्यानं ते सोबत आले पाहिजे, कारण अनेक ठिकाणी आम्ही सोबत आहोत. परभणीमध्ये शिवसेनेचा महापौर होणार आहे, तेव्हा काँग्रेसचे 12 नगरसेवक आमचे त्यांना मदत करणार आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूरला ते आम्हाला मदत करतील. आणि सुधीर मुनगंटीवार जे आहेत भाजपाचे, त्यांनी अशी काही नगरसेवकावरती जबाबदारी दिली असं म्हणणं आहे की जे काँग्रेसचे काही नगरसेवक आहेत त्यांच्याशी संपर्क करून आम्हाला पाठिंबा द्यावा किंवा आमच्यासोबत यावं विकास कामासाठी, अशा पद्धतीने काही जबाबदारी दिली भाजपच्या नगरसेवकावरती. बहुतेक त्यांना भाजपचे काही नगरसेवक हे त्यांच्याकडे आणण्याच्या अनुषंगाने त्यांनी बोललेले असावेत. पण काँग्रेसच्या नगरसेवकांजवळ जबाबदारी देण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये काही गुंतवणूक केल्याचा दावा केला. काल पत्रकार परिषद सुद्धा घेतली. मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होतील अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. काय नेमकं? दावोसला दरवर्षी मुख्यमंत्री जातात आणि तिथे वेगवेगळ्या वल्गना करतात, आकड्याची वेगवेगळी फेकमफाक करतात. ते पेशानी वकील असल्यामुळे त्यांना तशा पद्धतीची जी आर्ग्युमेंट आहे करण्यामध्ये त्यांचा हात खंडा आहे. मात्र मुळात मागच्या वर्षी आपण गेले होते, त्यावेळेस आपण किती करार केले होते. आपण मुख्यमंत्री असताना 2014 ते 19 त्यावेळेस जे केलेले करार आहे यांचा एकदा लेखाजोखा मांडा, म्हणजे जेणेकरून आपण किती खरं बोलता हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. तिथे जाणे आणि मुंबईतल्याच लोकांना घेऊन जाणे आणि जे मंत्रालयात वर्षा बंगल्यावर जे करार होऊ शकतात ते करार त्यांनी दावोसला जाऊन जे करतात आहे हे अत्यंत हास्यास्पद आहेत. लोढाजी जे आहेत, मंगलप्रसाद लोढाजी, हे त्यांच्या मंत्रिमंडळातले सदस्य आहेत आणि त्यांचेच मंत्र्यांचा मुलगा हा दावोसला जाऊन त्यांच्याशी करार करतो. म्हणजे हा आता सगळ्या या फेकमफाकीची हा कळस एकंदरीत हा गाठलेला आहे. इथं पण करार होत असेल तर यामध्ये काही हरकत घेण्यासारखं नाही. मात्र माझी देवेंद्रजींना विनंती आहे की मागच्या खेपेला आपण जेव्हा दावोसला गेले होते तेव्हा केलेले एकंदरीत करार किती, त्यामधून किती रोजगार निर्माण होणार होते, तेही करार सगळे पूर्णत्वास गेले का, तेवढी गुंतवणूक झाली का, तेवढे रोजगार निर्माण झाले का, हे देखील त्यांनी पहिले सांगावं आणि त्या पार्श्वभूमीवर नवीन माहिती द्यावी. आणि जेव्हा नवीन माहिती देतील तेव्हा शुद्ध फेकमफाक असल्याचं स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संदर्भामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे, कसं पाहता? आणि शिंदेकडे जो शिवसेनेचं पक्ष चिन्ह आलं त्या संदर्भातही सुनावणी आहे, अजित राष्ट्रवादीच्या संदर्भातही सुनावणी आहे, कसं नेमकं पाहता? एकंदरीत 4 प्रकरणं हे सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहेत. एक, जिल्हा परिषदेमध्ये कमान 50 आणि किमान 75 हे सदस्यांनंतरच जिल्हा परिषद कॉन्स्टिट्यूट होते, ही संख्या वाढावी, ही संख्या 60 आणि 85 पर्यंत जावी, अशा प्रकारचा एक निर्णय होता. आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने देखील कोर्टामध्ये काही याचिका आहेत की प्रतिनिधी वाढावे. गेल्या अनेक वर्षांपासून जेव्हा जिल्हा परिषद आपला ऍक्ट तयार झाला तेव्हापासून ही बंधनं कायम आहे. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने काही जिल्ह्यांची वाढलेली आहे, त्यामुळे प्रतिनिधित्व जे आहे ते
किती लोकसंख्येमध्ये किती असावा हा एक प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. दुसरं जे आहे ते चक्राकार पद्धतीने जे आरक्षण आहे त्या अनुषंगानं चक्राकारच राहावं, कारण या सरकारने पुन्हा हे नियम बदलले. त्या अनुषंगाने एक याचिका आहे आणि आरक्षणाच्या अनुषंगानं तर आहेच आहे. या सर्वांची एकत्रित सुनावणी ही होण्याची आवश्यकता आहे आणि तात्काळ निर्णय देखील व्हावा ही अपेक्षा आहे. कारण हे भिजत घोंगडं जे आहे हे सरकारने जाणून बुजून त्या ठिकाणी घातलंय. कुठे इम्पेरियल डाटा, कुठे अजून काय, कुठे अजून काय. त्यामुळे सोप्या गोष्टी क्लिष्ट केल्या जातात. त्या 73व्या 74व्या घटना दुरुस्तीनंतर दर 5 वर्षांनी निवडणुका होणं अभिप्रेत असताना विनाकारणचा खेळ खंडोबा हा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी हा घालून ठेवलेला होता. मात्र आता काही निवडणुका झाल्या, काही राहिल्यात. यामध्ये सर्वोच्च एजन्सीपणा हा कुठेतरी असणं आवश्यक होतं. मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे आणि भाजपने निवडणूक आयोग, व्यवस्था, पैसा, गुंड यांची आता मोड बांधलेली आहे आणि यातून आपल्याला हमखास यश मिळतं. बोगस मतदान करून, पैसे वाटून हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे आजचा निकाल जे आहे ते लावून घेतील आणि त्यांचं हे जे लोकशाहीवरचं जे बुलडोझर आहे, शाही केवळ बोटावरचीच नाही पुसल्या जात आहे, ती लोकशाहीची शाही पुसल्या जाते आहे आणि याचा फायदा घेत भाजप आज निकाल लावून घेईल आणि लवकरच निवडणुका जाहीर करेल. एकंदरीत अशा स्वरूपाचं एक चित्र आहे. मात्र मुळात जे मूळ प्रश्न आहेत, जे आरक्षणासारखे मूळ प्रश्न आहेत, आदिवासी भागातल्यांच्या अनुषंगाने आहे, ओबीसीचं आरक्षण वाढण्याच्या अनुषंगाने आहे आणि चक्राकार पद्धतीचं आहे. या सर्व प्रश्नांची उत्तर जे आहेत हे मिळणार नाही, हे अनुत्तरित राहतील आणि भाजप केवळ सत्ता आणि सत्ता आणि सत्ता या अनुषंगानं सामाजिक न्यायाची, समतेची जी भूमिका आहे, प्रतिनिधित्वची जी भूमिका आहे ती बाजूला ठेवून आज निकाल सरकार लावून घेईल असं एकंदरीत चित्र आहे. येत्या 30 जानेवारीला भाजपचा महापौर होईल मुंबईचा, अशी स्थिती आहे. मात्र दिल्लीमध्ये जाऊन भाजपच्या काही नेत्यांनी तक्रार केली की शिवसेनेने जास्त जागा लढवल्या म्हणून हा सगळा प्रकार झाला. भाजप आणि शिवसेनेची जी युती होती ही मुंबईला झाली नाही, ही दिल्लीला झाली आणि त्यामुळे दिल्लीला तक्रार करण्याकरता गेलेल्या आहेत. मुळात 100% भाजप हा कित्ता गिरवण्याच्या अनुषंगानं, हा नारा शेवटावर जाण्याच्या अनुषंगानं आता भारतीय जनता पक्ष मित्रपक्षाला संपवायला निघालेली आहे आणि त्याकरता त्यांनी स्लो पॉयझनिंगचे प्रयोग जे आहेत हे सुरू केलेले आहेत. पुढे या गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये अशा सगळ्या प्रकरणाची एकामागची एक एक सिरीजच आपल्याला बघायला मिळेल. पालघरमधल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं काल मोर्चा काढलेला जिल्हाधिकारी कार्यालयावरती. काय नेमकं कशा पद्धतीने पाहता येईल? महाराष्ट्र हा विकायला काढलाय, देश हा विकायला काढलाय आणि त्याची एक प्रदक्षिणाच पूर्ण होते. पालघर नंतर मुंबई, मुंबईची धारावी असेल, मुंबईचे एअरपोर्ट असतील, त्यानंतर खाली दाभोळ, राजापूर इथल्या उत्खननाच्या अनुषंगाने खाणी असतील, तर थेट नंतर गोव्यापासून तर शक्ती महापीठ असेल, ज्याची मागणी नाही. मात्र तो उद्योग म्हणजे पुंजीपतींचा पैसे कमवण्यासाठी, पर्यावरणाचा राज करून पैसे कमवण्यासाठी, त्यांना पुंजीपती म्हणणं चुकीचं आहे, भांडवलदारी म्हणणं चुकीचं आहे. ही लुटारूंच्या टोळीसाठी तो एक शक्ती महापीठ होत आहे. गडचिरोलीमध्ये तर पर्यावरण नष्ट करत असताना आदिवासींच्या भूमिपुत्रांच्या अधिकाराचं हनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तिथलंच आयर्न ऑर जे आहे तिथली मातीमध्ये आयर्न ऑर मध्ये लोखंडाचं प्रमाण 40% आहे. तिथेच लोखंडाची फॅक्टरी न लावता हा सगळा विदेशात एक्सपोर्ट करायची, विदेशातून लोखंड आणायचं, तिथे एक लूट सुरू आहे आणि तिथून तर थेट पुन्हा वाया विदर्भ, खानदेश ही पालघरपर्यंत हे जे सगळं चालू आहे, लुटारांची टोळी ही महाराष्ट्रात सक्रिय आहे आणि या लुटारूंच्या टोळीतली एक महत्वाचा जो आका जो आहे, यांना त्या ठिकाणी एक बंदर बांधायचं आहे आणि त्या बंदराकरता तिथल्या भूमिपुत्रांना, तिथल्या लोकांना, तिथल्या पर्यावरणाला कुचलून म्हणजे त्यांच्यावर बुलडोझर चालून त्यांच्या हक्कांवर, त्यांच्या लाईव्हलीहूडवर, त्यांच्या एकंदरीत जीवनांवर, त्यांच्या संस्कृतीवर तिथे घालत बुलडोझर चालून तिथे एक मोठं बंदर बांधायचं आहे आणि त्याकरता जो मोर्चा निघालेला आहे याच्या मागण्या अत्यंत रास्त आहे. जल, जंगल, जमीनचा हा लढा आहे आणि स्थानिक भूमिपुत्रांचाही लढा आहे. विकासाचं चॉकलेट, लॉलीपॉप किंवा विकासाच्या वल्गना करून मुळात आपल्या देशात जी लूट चालू आहे आणि श्रीमंत आणि गरिबातली जरी वाढवण्याचा जो प्रकार चालू आहे, त्यातला अत्यंत निषेधार्ह असणाऱ्यांपैकी एक हा तिथलं बंदर आहे आणि त्याला जे भूमिपुत्रांनी केलेला विरोध आहे हा रास्त आहे. मणिकर्णिका घाटासंदर्भात तुम्ही आंदोलन करणार आहात, काय नेमकं करणार आहात? मणिकर्णिका घाट हा काय, तर अहिल्याबाईंनी भारतातल्या अनेक तीर्थस्थळांचं जे त्यांनी त्या ठिकाणी पुनर्जीवित केले, तिथला जीर्णोद्धार जो केला,
त्या जीर्णोद्धारातल्या पैकी किंवा एक नवनिर्माणपैकी मणिकर्णिका घाट हा एक आहे. आणि मणिकर्णिका घाट ही आस्था आहे, अहिल्याबाईंच्या स्मृती आहेत. आणि त्या ठिकाणच्या आस्था असणाऱ्या मूर्त्या, देवदेवतांच्या मूर्त्या, सांस्कृतिक चिन्ह ही सगळं बुलडोझरनी तोडून टाकल्या जातात. आणि हे तोडून टाकल्या जात असताना मोहम्मद खिलजीनी जसं सोमनाथ मंदिर पाडून टाकलं होतं, तिथलं मंदिर नष्ट केलं होतं आणि तिथला खजिना लुटला होता, अगदी तसंच मोहम्मद गझनवीच्या नया स्वरूपामध्ये नरेंद्र मोदी हे त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातला मणिकर्णिका घाट वरी त्यांनी बुलडोझर चालवलंय. बुलडोझर चालवून तिथल्या सगळ्या स्मृती ज्या आहेत, तिथला सगळा जो वारसा आहे आणि तिथल्या सगळ्या एकंदरीत उत्क्रांतीतल्या ज्या सर्व आठवणी आहे, खुणा आहेत, त्या पुसून काढायच्या आहे. आणि या बदल्यात आपला सांस्कृतिक ठेवा जो आहे तो त्यांना लुटायचा आहे. आपल्या उज्ज्वल परंपरा, आपल्या विरोधाभास असला तरीही एकत्र चालण्याची जी आपली संस्कृती आहे ती त्यांना लुटायची आहे. आणि हम करे सो कायदा या अनुषंगानं ते आता आपले धार्मिक स्थळं, आस्थास्थळे उद्ध्वस्त करत चाललेले आहेत. आणि मी नॉन बायोलॉजिकल आहे, आता मीच देव आहे असा खाक्यामध्ये आता स्वतःच परीक्षण करण्याकरता मणिकर्णिका घाटही त्यांनी सोडलेला नाही. हे एकंदरीत अत्यंत संतप्त अशा प्रकारचं हे चित्र आहे. हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण मणिकर्णिका घाट कसा पाडला गेला, कसं बुलडोझर चालवलं गेलं, कशा देवदेवतांच्या मूर्त्या ह्या नदीत फेकून दिल्या गेल्या, हे सर्व पब्लिक डोमेन मध्ये आहे. असं एखाद्या देशाचा पंतप्रधान कसं करू शकतो? न खाऊंगा न खाणे दूंगा असं म्हणणारे मोदी कुठे गेले? आणि हे सगळं करण्याकरता किती पैसा खर्च करणार आहे? हे सगळा अट्टास आपला कशासाठी? या सर्वातून एक स्पष्ट होत आहे की संस्कृती ही नष्ट करून एका विकृतीला नरेंद्र मोदी जन्म देत आहेत. आणि या विकृतीच्या विरोधात काँग्रेस पक्ष हा ठामपणे उभा आहे. आणि हा केवळ काँग्रेस पक्षाचाच लढा नाही, तर यामध्ये सर्व बहुजन नायकांच्या एकंदरीत आणबाण शानसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि या घटनेचा निषेध केला पाहिजे. पहिल्या धर्तीवर आता ते तोडल्या गेलेले, पण जसं पहिलं होतं त्याच धर्तीवर त्याचा पुनर्विकास करावा. त्याचं नाव अहिल्याबाई होळकरांच्याच नावाचा तिथे पुतळा पण एक असावा, तिथे त्यांचं नावाचा उल्लेखही असावा आणि जसाच्या तसा पुनर्विकसित व्हावा, ही आमची मागणी आहे. आणि नरेंद्र मोदींनी या संदर्भात देशाची माफी मागितली पाहिजे, ही असणारी आमची मागणी आहे. आंदोलन कधी करणार आहे नेमकं? आंदोलन सुरू झालेलं आहे. ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये याचे आंदोलन होतात आहे. जिल्ह्यामध्ये याचा निषेध नोंदवला जात आहे. या संदर्भामध्ये आमचे मित्रपक्ष जे आहेत त्यांनी देखील या स्वरूपामध्ये आपल्या भूमिका मांडल्या आहेत. आमची आगामी एक चमू जी आहे यशवंत भिंगे यांच्या नेतृत्वामध्ये ती वाराणसीला रवाना झालेली आहे. आम्ही त्या ठिकाणी जाऊन आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत. आम्ही त्या ठिकाणी जाऊन या घटनेचा निषेध नोंदवणार आहोत. नक्कीच. तर हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.